बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, सक्सेस इज नेव्हर ऍक्सिडेंटल. ऍक्सिडेंटल म्हणजे काय? सक्सेस अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला तुम्ही गेले सक्सेस भेटली असं नसतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी मॅच आहे तुमची कबड्डीची, ठीक आहे. तुम्ही जर आता हाय मॅच तुमची उद्या तुम्ही डायरेक्ट गेले कबड्डी खेळायला, तुम्हाला भेटली सक्सेस, मान्य भेटले, फर्स्ट राऊंड जिंकले तुम्ही. सेकंड राऊंड मध्ये तुम्ही जिंकणार नाही किंवा थर्ड राऊंड मध्ये तुम्ही जिंकणार नाही का? तिथं लागेल तुम्हाला प्रॅक्टिस, हार्डवर्क. काय लागेल? त्याची प्रॅक्टिस लागेल, हार्डवर्क लागेल. सक्सेस अशी गोष्ट नाही की सहजासहजी मिळाली, जसं दुकानात आणले चला 1 किलो सक्सेस द्या, असं आहे का? नाही. ऍक्सिडेंटल म्हणजे काय? सहजासहजी मिळणारच नाही, सक्सेस ही गोष्ट मिळणारच नाही. कशाशिवाय? जोपर्यंत तुमचा ऑपोनंट किंवा तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे त्याच्यापेक्षा तुम्ही एक स्टेप वरच ठरत नाही तोपर्यंत सक्सेस मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीत ऑपोनंट तुम्हाला सध्याही ऑपोनंट आहे, तुम्हाला समजत नाही. तुम्हाला असं वाटतं की फक्त गेम, या गेम मध्येच आपल्याला प्रतिस्पर्धी असतो. तसं नाही. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला भरपूर प्रतिस्पर्धी असतातच. आहे ना, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, तुम्ही कम्पेअर करत नाही त्याला. तुम्हाला 40 पैकी आता मॅथमध्ये जर 38 पडले आणि एखाद्याला 39 पडले, तर तुमच्यावर जर ठरला, तो काय झाला? तुमचा कॉम्पिटिटर. आणि तुम्ही आता सक्सेस म्हणजे असं काही तुम्ही गेले आणि तुम्हाला 40 पैकी 40 मिळणार आहे का? त्याच्यासाठी हार्डवर्क लागेल. हे ऍक्सिडेंटल नाही. ऍक्सिडेंटचा शब्द तो नाही आपला तुमच्या माइंडमध्ये जो येऊन राहिला ना ऍक्सिडेंट, तो नाही. ऍक्सिडेंटल म्हणजे काय? सहजासहजी मिळत नाही. काय? सहजासहजी मिळत नाही. लक्षात राहू द्यायचं. हार्डवर्क, हार्डवर्क पेक्षा काय म्हणतो आपण, आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे, स्मार्ट हार्डवर्क. कोणता? स्मार्ट हार्डवर्क. हार्डवर्क करून पण काही नाही, आता स्मार्ट तरीके हार्डवर्क करावं लागेल. क्वेश्चन झालेले सगळे आपले. आता प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट 1, त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन MCQ. बघा, सांगा काय येईल आन्सर. वाचा. इन ट्रायंगल ABC PQR in 1:1 correspondence, then AB upon QR, BC upon PR, CA upon PQ. लक्ष द्या, आपल्याला करस्पॉन्डन्स सांगायचं त्याचं. मग कोणती याच्याहून कोण इक्वल असेल? आता एबीच्या समोर कोण आहे रे? QR. कोण आहे? QR. म्हणजे इथं कोणता पॉईंट असला पाहिजे? C. इथं कोणता पॉईंट असला पाहिजे? P. कोणता पॉईंट असला पाहिजे? कळालं? मग हे रिलेशन कुठे बघा, कुठं आहे का? आहे का हे रिलेशन इथं? ABC आहे का? सांगा ना, बघा ना, ऑप्शन बघा ना, डोळे फुटले का तुमचे? आहे का? नाही. मग AB अपॉन काय? QR. C अगोदर जोडा इकडून, मग असं करा, काही प्रॉब्लेम. P इकडून जोडा. हे रिलेशन बघा कुठे येतं? B नंबर. कोणता नंबर? B. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, काही अवघड नाही. किती नंबरचा ऑप्शन? B नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड दिलेले तुम्हाला. आता इन ट्रायंगल DEF आणि PQR बघा. DEF, D कोणाला इक्वल आहे? Q ला. D कोणाला इक्वल आहे? Q ला. R कोणाला इक्वल आहे? E ला. R कोणाला इक्वल आहे? E ला. तिसरा कोणता उरला मग? EF. तो कोणाला इक्वल राहील? P ला. ठीक आहे. आता हे झालं आपलं सिमिलॅरिटी. आता याच्यावरून रेशो चेक करायचा कोणता बरोबर आहे. EF अपॉन PR. EF अपॉन PR बरोबर आहे. EF अपॉन PR. DF अपॉन PQ. DF अपॉन PQ तो पण काय? बरोबर. आता दुसरा चेक करा. D अपॉन PQ. D अपॉन PQ आहे का? D. PQ काय? हे म्हणजे दुसरा चुकला. D अपॉन QR. D अपॉन QR बरोबर आहे. DF अपॉन PQ. DF अपॉन PQ दोन्ही बरोबर कसं काय आले रे? स्टेटमेंट फॉल्स विचारलं आपल्याला. कोणतं विचारलं? फॉल्स. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? B नंबरचं. किती नंबरचं? B. ठीक आहे, समजलं का? त्या पॉइंटच्या नुसार घ्यावं लागतं आपल्याला ते. थर्ड, इन ट्रायंगल ABC and triangle DF, angle B is equal to E, F is equal to C and AB, then
विच ऑफ द फॉलोइंग रिगार्डिंग याच्यापैकी कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं तुम्ही सांगायचं आता. बी इक्वल आहे एफ, बी कोणाच्या इक्वल आहे ईच्या, एफ कोणाच्या इक्वल आहे सीच्या. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर कळायला पाहिजे, ए टेस्टनं सिमिलर आहे. कोणत्या टेस्टनं सिमिलर आहे? ए. म्हणजे याचा अर्थ सिमिलर तर आहेच, सिमिलर तर आहेच. आता ए बी इज इक्वल टू थ्राईस डी. बघा ए बी इज इक्वल टू थ्राईस डी, याच्यात एक बघा ए बी इज इक्वल टू थ्राईस डी, याचा अर्थ ते कॉन्ग्रुएंट नाही. कॉन्ग्रुएंट आहे का? नाही. कॉन्ग्रुएंट असते ए बी इज इक्वल टू काय आलं असतं? डी. मग बघा आता दिस ट्रायंगल आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. पहिला बी नंबरचा ऑप्शन येईल. किती नंबरचा येईल? बी. दिस ट्रायंगल आर नॉट कॉन्ग्रुएंट नॉट सिमिलर. सिमिलर आहे ना, ए टेस्टने सिमिलर झाले ते. दिस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आहे का? नाही. कॉन्ग्रुएंट असले तर ए बी इज इक्वल टू थ्राईस डी नसतं आला. ए बी इज इक्वल टू काय आलं असतं? डी. म्हणजे दिस ट्रायंगल आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट आहे का ते? नाही. 4 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन येतो एक्झामला. रेशोचा क्वेश्चन. आर इक्विलॅटरल ट्रायंगल आता घेतलं ना आपण. इक्विलॅटरल ट्रायंगल ना बघा हा एरिया आहे, कालच घेतले ना रे क्वेश्चन. एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ. दोन ट्रायंगल सिमिलर असले आणि त्याचा रेशो घेतला तर काय बनतो? साईडचा स्क्वेअर. कोणती साईड? ए बी. ए बीचा स्क्वेअर. मग आपण मध्ये काय येईल? डी चा स्क्वेअर. याचा रेशो काय आहे? 1:2. ए बी स्क्वेअर आणि डी स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या 1/√2. याचा स्क्वेअर रूट काय येईल? ए बी. याचा स्क्वेअर रूट येईल डी. ठीक आहे, स्क्वेअर रूट घेतल्यावर आता ए बी ची व्हॅल्यू किती आली? बघा काल क्वेश्चन झालेला आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा, हा म्हणून फास्ट घेऊन राहिलो. तुम्ही ध्यानावर राहता जरा. हा क्वेश्चन इक्विलॅटरल ट्रायंगलचा सेम क्वेश्चन, काही फरक आहे का? कालचा क्वेश्चन बघून घ्या आज जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर. त्याच्यानंतर ए बी किती दिलेले? 4. डी मग डी बरोबर काय येईल? 4√2. किती येईल? 4√2. पाचवा, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. बघा हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर चेक केलं तुम्ही तर 4 पैकी ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही. आता सिमिलर चेक करा. सिमिलर चेक करा काय येईल? ए बी सी. फास्ट मध्ये सांगतो, लक्ष द्या, फक्त लक्ष राहू द्या, कॉन्सन्ट्रेशन नका जाऊ देऊ. ए बी सी एक्स वाय. आता हा जो अँगल आहे हा याला करस्पॉन्डन्स आहे. ठीक आहे, हा याला करस्पॉन्डन्स आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. कोणते कोणते दोन? ए बी सी. हा ट्रायंगल सिमिलर आहे कोणत्या ट्रायंगलला? छोट्या ट्रायंगलला. ए एक्स वाय. मग सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आपल्याला, ए बी अपॉन एक्स इज इक्वल टू, ज्या साईड घेतलेल्या त्याच घ्या, ए सी अपॉन ए वाय. ठीक आहे. आता हा ऑप्शन आहे का याच्यामध्ये? नाही. हा ऑप्शन नाही तर त्यांनी फक्त जागा बदललेली. ए एक्स ला इकडे आणा, ए सी ला इकडे आणा. ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू ए एक्स अपॉन ए वाय. ठीक आहे, अशी चेंज करू शकतो आपण. समजलं आता? करू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाही. कारण बघा सरळ सरळ काय 2/3 आहे आणि 4/5 आहे. तुम्हाला माहिती आहे डिव्हिजनची गोष्ट कुठे जात असते? मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशनची गोष्ट कुठे येते? डिव्हिजन मध्ये. समजलं ना? हे 3 इकडे जाईल, 4 इकडे येतील. मल्टिप्लिकेशनची गोष्ट कुठे जाते? डिव्हिजन मध्ये. मल्टिप्लिकेशनची गोष्ट कुठे आली? डिव्हिजन. डिव्हिजनची गोष्ट कुठे जाते? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, समजलंय? थोडं लिहून घ्या, म्हणजे 5 नंबरचा क्वेश्चन कन्सेप्ट लक्षात राहिला पाहिजे तुमच्या. नंतर लिहा 6 नंबरचा. बघा एकदा तुम्ही मला सांगा 6 नंबरचा सांगा बरं. 6 नाहीच आहे का? 2 नंबरचा आहे तो, सॉरी. ह्या लिहून घ्या. झालंय, एमसीक्यू सॉल्व्ह झाले आपले. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतात त्याला. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट सांगतो तुम्हाला, असा क्वेश्चन एक्झामला येत नसतो. ठीक आहे, असं नाही येत एक्झामला. एक्झामला एकच येईल कोणताही, एक तर हा, एक तर हा, एक तर 3 रेशोवाला क्वेश्चन शक्यतोवर येत नाही. 2 नंबरचा क्वेश्चन काय दिलेलं आहे? फर्स्ट क्वेश्चन डायरेक्ट सांगतो तुम्हाला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. याला लिहायचं कसं, काय लिहायचं? फर्स्ट 1.1 मध्ये माहिती आहे तुम्हाला कसं लिहायचं, बाय थेरम ऑफ रेशोज ऑफ टू ट्रायंगल. 1.1 मध्ये डिटेल मध्ये लिहून दिलेलं आहे, चेक करायचं. मी काही गोष्टी तुमच्यावर सोडतो कारण तुमचा पण दिमाग चालला पाहिजे. ठीक आहे. एडीसी
आता याच्यात बघा, या सगळ्यांची हाईट सेम आहे. सेम हाईट काय आहे? सेम हाईट. सेम हाईट असल्यावर रेशो कशाचा घेसाल? फक्त बेसचा. सेम हाईट असल्यावर रेशो कोणाचा घेणार? बेस. याचा बेस काय? एबीडीचा. एबीडीचा बेस काय आहे? एडीसीचा बेस काय आहे? डीसी. बरोबर, ध्यानावर 5000 आहे. बीडी किती आहे? 7. बीडी आहे 7. बीडी 7 आहे तर डीसी किती येईल? 13. 13 येईल. डीसी किती येईल? 13. झाला रेशो. कसं? बीडीसी हे. ठीक आहे. बीडी टोटल बघा, टोटल बीसी किती आहे? 20. ही बीडी किती आहे? 7. तर उरलेली बाजू किती राहील? 13. किती राहील? 13. हा झाला पहिला रेशो. ठीक आहे. दुसरा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीडीचा बेस काय आहे? बीडी. एबीसीचा बेस बीसी. किती? 7/20. तिसरं, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे? एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. याचा बेस डीसी. डीसी. डीसी किती आहे? ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. एवढं सिंपल क्वेश्चन येत नाही एक्झामला. ठीक आहे. हे प्रॅक्टिस क्वेश्चन असतात. लिहून घ्यायला फास्ट मध्ये. हा, 3 नंबरचा क्वेश्चन बघा. रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. हाईट इक्वल आहे. काय? इक्वल हाईट. सिमिलर शब्द वापरलेला आहे का? वापरलेला आहे का? तर सांगा ना, दिसतं का नाही? डोळे फुटले का? आहे का? नाही. रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, जसंच्या तसं स्टेटमेंट लिहायचं ते. 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. विथ इक्वल हाईट्स किती दिलेलं आहे? 2:3. ठीक आहे. बरोबर आहे. आता मग लेट A1/A2 इज इक्वल टू काय होईल मग? B1/B2. का? हाईट घ्यायची गरज नाही. आता रेशियो ऑफ एरिया दिलेला आहे. किती दिलेला आहे? 2/3. 2/3. B1/B2. B1 स्मॉलर. आता याच्यात स्मॉलर कोण असेल? 2 वाला स्मॉलर असेल. मग याच्या समोर कोण येईल? तिथं बघा ना काय दिलेलं आहे? बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल. म्हणजे बेस हा दिलेला आहे तुम्हाला 6. तुम्हाला काढायचा B2. मग B2 बरोबर येईल तुमचं 6 × 3 अपॉन मध्ये 2. म्हणजे किती येईल? 3चा भाग जाईल. बेस 2 वाला तुमचा 9. फक्त लिहायचं बेस ऑफ लार्जर बिगर ट्रायंगल इज 9. ठीक आहे. हा 9. बर, एक क्वेश्चन बघून घ्या तुम्हाला होमवर्क साठी. इकडे बघा. कन्फ्युज नका हो. 1.1 आणि 1.1 आणि 1.4 मध्ये एका शब्दाचा फरक आहे. कोणता? सिमिलर. कोणत्या शब्दाचा फरक आहे? सिमिलर. सिमिलर म्हटलं की बेस इंटू हाईट येणार नाही. साईडचा काही स्क्वेअर. आता इथं बघा, सरळ सरळ क्वेश्चन आहे. ABC काय? ABC. दुसरा ट्रायंगल कोणता आहे? DCB. काय? बेस इंटू हाईट. याचा बेस कोणता आहे? BC. ABC. इथं काय? BC. हाईट काय त्याची? AB. 1.1 बघून घ्यायचं. प्रॅक्टिस करावं लागणार. BC इंटू हाईट आहे त्याची AB. DCBचा बेस काय? BC. हाईट काय त्याची? DC. BC कॅन्सल. ठीक आहे. मग देअरफॉर AB किती आहे? 6. DC किती आहे? 8. काय आला रेशिओ यांचा? 2 न 3चा भाग जाईल, 2 न 4चा भाग जाईल. काय आला रेशिओ? 3:4. घ्यायची गरज आहे क्वेश्चन. होमवर्क तुमच्यासाठी. ठीक आहे. कळालं का? पद्धतशीर सोडवायचा. 1.1 मध्ये जसे सोडवले तसे. हा पण तुम्हालाच होमवर्क कसा बघून घ्या. मी सांगतो
बघून घ्या एकदा, तुम्हाला वेळ देतो लिहायला, बघून घ्या. कोणता ट्रायंगल आहे? PQS. मग इथे लिहायचं बाय थेरम ऑफ द रेशियोज ऑफ एरिया, नाही सॉरी सिमिलर नाही, बाय थेरम ऑफ द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. PQS बघा, PQS बेस काय आहे? QS. PQS हाईट काय आहे? PM. जो 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर असतो तो असतो तुमचा हाईट. QRS चा बेस काय आहे? QS ची हाईट कोणती आहे? NR. QS कॅन्सल. PQS किती दिलेलं आहे? 100. QRS किती दिलेलं आहे? 110. PM किती आहे? 10. NR काढायचं. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन होमवर्कला तुम्हाला. हम्म 6 नंबरचा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, लक्ष द्या. असे क्वेश्चन एक्झामला येतात. आता दिलेले तुम्हाला 6 नंबर मध्ये काय दिलेलं बघा, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. ठीक आहे, आता लेंथ ऑफ ऑल्टिट्यूड ड्रॉन, दोन ट्रायंगल दिलेले, दोन ट्रायंगल काढून घ्या. सध्याच नका काढू, पहिले समजून घ्या. हे दोन ट्रायंगल दिलेले तुम्हाला, याच्यात एक अल्टिट्यूड टाकलेला आहे असा, याच्यात पण एक अल्टिट्यूड टाकलेला आहे. अल्टिट्यूड म्हणजे 90 डिग्री. किती डिग्री? 90. पहिला ट्रायंगल कोणता आहे? MNT. दुसरा ट्रायंगल QRS. असेच नाव का दिले? कारण त्यांनी म्हटलेलं आहे लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी. टी पासून अल्टिट्यूड टाकला म्हणजे वरचा तुमचा आला पाहिजे, टीच आला पाहिजे. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S हा S, म्हणून वरती कोणता आला पाहिजे? S. आता सरळ सरळ काय करणे आपल्याला, हा रेशो काढणे आपल्याला, MNT अपॉन QRS. कोणता रेशो काढणे? MNT अपॉन QRS. आपल्याला एकही बाजू माहित नाही. काय माहिती आहे का आपल्याला? एकही साईड माहित नाही, फक्त आपल्याला कोणती तरी एक साईड माहित करून घ्यायची. त्याच्यासाठी पहिली प्रोसिजर, मग त्याच्यासाठी हे छोटे दोन ट्रायंगल घ्यायचे. आता काय करायचं, आता बघा, इन ट्रायंगल याला नाव देऊ आपण X आणि याला नाव देऊ Y. ठीक आहे, इन ट्रायंगल छोटा एक ट्रायंगल घ्या, इन ट्रायंगल MXT आणि दुसरा घ्या QYS. कोणते कोणते दोन ट्रायंगल घेतले? MXT आणि QYS. हे का घेतले त्याचं रिझन कळून जाईल तुम्हाला. आता एक छोटा ट्रायंगल, आपल्याला एक साईड काढायची. काय काढायची? एक साईड. मग आता MXT मध्ये बघा, हा अँगल जो M आहे तो इक्वल आहे अँगल Q च्या. कसा इक्वल आहे मला सांगा बरं? हा अँगल M Q च्या इक्वल का आला? अँगल M Q च्या इक्वल का आला? सिमिलर दिलेले. काय दिलेले? सिमिलर. M Q च्या बरोबर आहे. मग या छोट्या ट्रायंगल पण, छोट्या ट्रायंगल मध्ये पण M कोणाच्या बरोबर राहणार? Q च्या. इथं लिहा तुम्ही फ्रॉम 1. कुठून घेतलं त्याला? फ्रॉम 1. एक अँगल भेटला, दुसरा दाखवून इक्वल आपल्याला. दुसरा कोणता दाखवसाल तुम्ही? दोन ट्रायंगल झाले की दोन अँगल घेतले की आपलं काम होऊन जातं. दुसरा कोणता दाखवसाल सांगा? दुसरा कोणता दाखवसाल? 90 डिग्री दिसतो कोणता? अँगल MXT. X नाही टाकायचं, X नाही टाकू शकत, कारण X या साईडला पण आहे, X या साईडला पण आहे. MXT घ्यायचं. अँगल MXT इज इक्वल टू अँगल QYS. इच इज 90 डिग्री. कोणत्या टेस्टने इक्वल येतील हे दोन्ही रे? देअरफॉर ट्रायंगल MXT इज सिमिलर टू ट्रायंगल QYS बाय A टेस्ट. बाय A टेस्ट. काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही. आता ही साईड दिलेली तुम्हाला TX किती दिलेली? 5. ही किती दिलेली? 5. आणि ही किती दिलेली? 9. ठीक आहे, मग आता TX आणि SY आली पाहिजे अशी साईड घ्यायची आपल्याला. मग MXT एक साईड कोण? MX ची गरज आहे का आपल्याला? MX ची गरज आहे का? आपल्याला कोण पाहिजे? MT. कोण पाहिजे? MT. देअरफॉर MT ही पाहिजे आपल्याला. MX ची गरज नाही आपल्याला, आपल्याला MT पाहिजे, कारण आपल्याला फक्त मोठ्या ट्रायंगलची एक साईड पाहिजे.
इकडे कोणती घेसाल मग त्याला सोबत QS इज इक्वल टू दिलेली कोणती आहे XT, दिलेली कोणती आहे XT, इकडे कोणती दिलेली आहे YS. ठीक आहे, मग MT अपॉन QS इज इक्वल टू XT किती दिलेली आहे 5 आणि YS दिलेली आहे 9, याला द्या 2 नंबर. ठीक आहे, समजलं. इथं आपलं काम संपलं. आपल्याला MT भेटली. इकडे आता हे सोडून द्या सगळं. MT भेटली का, QS भेटलं. आपल्याला काय काढायचं एरिया, कोणाकोणाचा, याचा एरिया आणि याचा एरिया. हा एरिया काढण्यासाठी फक्त आपल्याला 5 आणि 9 आणावं लागलं, ते या प्रोसिजरनं. आता ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल, कोणता ट्रायंगल QRS. देअरफॉर बाय आपला तो थेरम, बाय थेरम ऑफ रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल नाही सिमिलर, फरक आहे. टू ट्रायंगल आणि सिमिलर ट्रायंगल मध्ये फरक आहे. सिमिलर ट्रायंगल काय येईल मग एरिया ऑफ ट्रायंगल हेच काढायचं आपल्याला. MNT हा क्वेश्चन इम्पॉर्टंट, जो क्वेश्चन थोडा वेगळा तो एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट. एरिया ऑफ ट्रायंगल QRS साइड कोणती काढली आपण MT अपॉन QS, करा स्क्वेअर त्याचा. MT स्क्वेअर अपॉन QS स्क्वेअर. MT किती आहे 5, 5चा स्क्वेअर आणि 9चा स्क्वेअर किती येईल तो 25 अपॉन 81. मग देअरफॉर तेवढंच विचारलं होतं ना, मग काही काम नाही आपल्याला. ठीक आहे, हे विचारलं होतं, घ्या लिहून. चेक करत चला आन्सर बरोबर असतात का नाही आपले. समजली प्रोसिजर सगळी.